मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। महिला विधेयक मुद्द्यावरती महायुती आता रान पेटवण्याच्या तयारीमध्ये आहे। मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे, त्याबरोबरच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ या देखील हजर राहणार आहेत। तर महिला आरक्षण विधेयकाबाबतीत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती आता लक्ष करणार आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरती महायुतीकडून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, साधारण किती वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि कोण कोण सहभागी होत आहे? आतापासून एका तासामध्ये आपल्याला ही पत्रकार परिषद सुरू होताना दिसणार आहे। सकाळी 11 वाजता ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकूणच महाविकास आघाडी असेल किंवा मग आपण इंडिया आघाडी म्हणूया, ज्या पद्धतीनं एकूण महिला आरक्षण विरोधक विधेयक असेल किंवा मग डिलिमिटेशनचं विधेयक असेल, ह्याची कुठंतरी संगनमत घालत जे विधेयक आणलेलं होतं आणि त्याला कुठंतरी आपल्याला विरोध हा आपल्याला होताना दिसलेला होता इंडिया आघाडीकडनं आणि त्या संदर्भात आता महायुतीकडनं एकूणच आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। कुठंतरी महिला आरक्षण विधेयक जे आहे त्याला विरोध होताना चा आरोप आपल्याला इंडिया आघाडीकडनं माफ करा महायुतीकडनं होताना दिसतो आहे। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर राज्यामध्ये देखील आपण आंदोलन होताना पाहायला मिळालेली होती। एकूण जे विधेयक पडलं त्यानंतर राज्यामध्ये देखील आंदोलनं झाली, तर विरोध आपल्याला होताना दिसला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं देखील पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या संदर्भात आपल्याला पत्रकार परिषद घेताना दिसेल। एकूणच ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीकडनं कुठंतरी आक्रमक पवित्रा हा घेताना दिसलेला होता संसद भवनामध्ये, त्याच पद्धतीनं महायुती हा बाहेर कुठंतरी आक्रमक पवित्रा या सगळ्या संदर्भात आपल्याला घेताना दिसेल आणि त्याच प्रकारे जर सध्याला पाहायचं तर आपल्याला मोर्चे असतील हे देखील होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच आज मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद देखील होताना दिसणार आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीनं एकूणच हे महायुतीकडनं रान पेटवलं जात आहे हे बघणं देखील आता महत्त्वाचं असेल। अगदी, त्यामुळे मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेमध्ये आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.